आताचा या फूड हबच्या इथे थांबलोय. थोडासा नाश्ता करूया. त्या फूड हबमध्ये मॅकडॉनल्ड पण आहे आणि एका साईडला स्टारबक्स पण आहे आणि आतमध्ये काही छोटे रेस्टॉरंट आहे. सागर असं रेस्टॉरंट वगैरे आहे. बघूया काय आपल्याला सापडतं आहे ते खाण्यासाठी. खरं आहे ना, मी मुंबई सोडली 4 वाजता. तर त्याच्यानंतर 4-4:30च्या दरम्यानच ना भूक लागायला लागली आणि रस्त्यावर काही विशेष असं काही नव्हतंच. सकाळ असल्या कारणानं बंदही होतं. पहिलं कुपन घ्यायचं. आता आहे मी घोटी शिर्डी रोडवर. हा घोटीचा टोल नाक्याने क्रॉस केला. टोल नाका 140 रुपये. सोबत जातो नाशिक, जो नॉर्थ साईड आहे. आणि नाशिक इथून 40 किलोमीटरचं अंतर आहे. आणि जर साऊथ साईडला म्हटलं ना तर एक मस्त सुंदर आणि थंड हवेचं ठिकाण आहे. जो इथून घोटीपासून भंडारदरा, त्या ठिकाणाचं नाव आहे भंडारदरा. ते आर्थर लेक आहे आणि मस्त छान असं थंड हवेचं ठिकाण आहे. आणि कॅम्पिंग साईड तर एकदम सुंदर आणि ब्युटिफुल अशी कॅम्पिंग साईड आहे. तिथे मी एक रात्र काढली होती. ते अजिबात विदाऊट लाईट त्या जंगलामध्ये समोर लेक आणि मागे जंगल. आणि त्यामध्ये मी इतक्या टेंटमध्ये एन्जॉय करत होतो रात्रीचा. तो एकदम शांत, कुठल्याही गॅजेट न घेता चालवता, कारण तिथे नेटवर्कच नव्हतं. मग असं खूप सुंदरशी ती रात्र काढली होती. तर ते आहे घोटीपासून एक तासभराच्या अंतरावर 38 किलोमीटर आहे. घाटा वगैरेचा रस्ता असल्या कारणानं बहुतेक रोडची कंडिशन तेवढी चांगली नसल्या कारणानं इतका वेळ लागतो. आता मी आहे नाशिकमध्ये, नाशिकच्या हिरावाडी रोडवर. आणि हा मला वाटतं जो एरिया पण आहे तो हिरावाडी स्टेडियम रोड, पंचवटी. आणि इथून आम्ही जाणार आहोत लासलगावला. माझ्यासोबत अजून एक मित्र आलेला आहे, जो घोटीला मी थांबलो होतो ना, तर घोटीकर. आणि अजून एक नाशिककर जे आहेत ते येणार आहेत. त्यांचीच वाट बघतो. ते इथेच कुठे राहत आहे. फोन केला होता, 2 मिनटात येतो म्हणाले. शांत मस्त छान एरिया आहे. थोडं माझ्यासारखीच एक KV100 येते. येतात की नाही? ओ कॅफे हाल आहे. नाशिकची स्पेशल तरी गावात इथं नाही. माझ्या मागे इथे छोटासा कपालेश्वर हॉटेल. तिथेच मस्त छानशी अशी एक मिसळ खाल्ली. आता नाश्ता वगैरे झाला आहे आणि आता इथून निघालो आहे लासलगावला. लासलगावच्या कांदा मार्केटला व्हिजिट करायची आहे. करने का ज्यूस पसंद है क्या? हां, घोटीला कितीला मिळतो रे उसाचा रस? अभी हम लोग जा रहे हैं लासलगाव कांदा मार्केट.
यस सर। आप पिछली बार भी गए थे, हाँ जी। तो क्या एग्जैक्टली रिस्पॉन्स होता है? आप पहली बार निकाल के खाना मांगते थी? हाँ, मैं मार्केट में पहली बार गया था and I got lot of things काइंड ऑफ to understand and learn that day. किरण काटे सर की वजह से बहुत सारी लोगों से मुलाकातें हुई, बड़े बड़े लोगों से, एक्सपोर्टर मिला, सप्लायर मिला, कांदे का ग्रेडिंग कैसा होता है वो पता चला, विद द गेज, प्रॉपर गेज के साथ पैकिंग देखने को मिले। श्रीलंका का शिपमेंट था वो देखने को मिला। जब तो शिपमेंट होने वाला था कि वो रहा था? होने वाला दूसरे दिन कंटेनर हाँ, ये इसी वजह से हम लोग कंटेनर जो स्टफिंग होने वाला था आज, इसी वजह से हम लोग जा रहे थे। लेकिन सुबह सुबह थोड़ी सी बैड न्यूज़ है कि वो शिपमेंट लेट हुआ, डिले हुआ, तो शायद ये सैटरडे नहीं, संडे यानी कल जो है वो शिपमेंट होगा, क्योंकि एक विज़िट तो देना बनता है यासल गाँव में, तो इसलिए जा रहे हैं। हा का बोलतो मी, गुळ जो आहे ना, हा गुळ जो आहे कसा आहे? काय म्हणता? हा गुळ कसा आहे? हा 60 रुपये किलो, हा 60 रुपये आणि हा 100ला किलो आहे. पण हा ऑर्गॅनिक आहे की कसं आहे? ऑर्गॅनिक आहे ना, ऑर्गॅनिक. ऑर्गॅनिक आहे हो, हे चहा बनतोय हा. ह्याचा, हो, चहा बनतो. म्हणजे हा 60 रुपये. आता हा ही जी आहे, ही ढेप जी आहे छोटीशी, हा. ही कितीला आहे? 60 केवढे? रुपये 1 किलो. अच्छा, ही 1 किलोची ढेप आहे. हा. आणि ओव्हरऑल हे पॅकेट, हे एक 100ला आहे 1 किलो. अच्छा हे 100ला आहे. एक 100. कारण हे छोटे छोटे तुम्ही पाव हे बनवलेत हो. म्हणून. आणि ही 1 किलोचं पावडर पावडर हे 100ला. 100ला. हो. ओके, आणि ढेप 60ला, हा. 1 किलो 100ला, आणि ही 1 किलो पावडर 100ला. ओके, ही चहामध्ये टाकून तुम्ही साखरेच्या जागी वापरू शकता. हो. दुसऱ्या दिशेने आपण निघालो एक ॲडव्हेंचरस राईड, छोट्याशा नॅरो रोडवरून निघालोय शनिदेव मंदिराच्या दिशेने. कुठलं गाव म्हटलंय? राऊड या गावी शनिदेव मंदिर. हा पूर्ण रखरखतेच्या उन्हामध्ये वाजलेच 1 वाजून 1 क्रॉस झालाय. या रखरखत्या उन्हामध्ये ते ना आतमध्ये AC चालू असताना सुद्धा भयंकर गरमी काय फिलिंग आहे गाडी चालवताना एवढ्या गरमीमध्ये? फीलिंग हॉट हॉट हॉट. फिलिंग हॉट हॉट. One of these guys. या स्कॉर्पिओच्या वावरावरच चालतोय. स्कॉटचा राऊंड शिवार. पुढे अशी बाजूला झाडं दिसतात, पण सगळी जी आहेत ना पानं जी आहेत त्याची सगळी झडलेली पानं आहेत. काही झाडाला अशी पानं दिसत नाही. ही कुठली झाडं असतील? त्यांच्या झाडाचं नाव थोडं वेगळं आहे. हे झाडं विषारी, याच्या जवळ उंदीर, साप काहीच येत नाही. येत नाही. दुसरी झाडं. आता मी नाशिक जवळच एका वडदरी या गावी शनिदेवाच्या मंदिरात आलो आहे. आणि हे इकडचं हे जे आहे इंटरेस्टिंग अशा मंदिराच्या बाहेर मी उभा आहे. हे नाशिकच्या जवळ वडदरी गाव आहे, तिथेच शनिदेवाचं मंदिर. आणि हा त्याच्या
जो खाली बघताय तो एक सुंदरसं दृश्य दिसतं. मस्त असं पठार जे आहे ना, छोटे छोटे ग्रीन पॅकेज दिसतात, काही ठिकाणी घरं दिसतात. सुंदर असा दूर असा एकदम छान असा सिनरी वाटते. आणि हे जे मंदिर आहे माझ्या मागे ते इकडचं सगळ्यात जुनं प्राचीन असं शनिदेवाचं मंदिर आहे. आणि ह्या मंदिरामध्ये राहू, केतू आणि शनी असे तिन्ही देव एकत्र राहतात अशी ही ख्याती आहे. सूर्योदयाच्या वेळी खूप सुंदरशा शेतामधून फिरण्याचा जो आनंद आहे ना, तो काही औरच आहे. इथे कांद्याची एकदम मागे माझ्या दूरपर्यंत पसरलेली शेती. ही राय साईडला काय माहीत नाही कुठली शेती आहे ती. खूप छान मस्त वाटत आहे.